नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता शेतकऱ्यांसाठी एक बाब म्हणजे कर्जमाफीची. आता आतापर्यंत बऱ्याच वेळेस काय झालेलं आहे कर्जमाफीविषयी शेतकरी आंदोलनं झालेली आहेत. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर नेते मंडळींनी ही आंदोलनं केली आहेत. त्यानंतर मग मोठमोठ्या संघटना ज्या आहेत संघटनेमार्फत निवेदन दिलेले आहेत शासनाला. त्यांच्यामार्फतही आंदोलनं आणि निवेदन देण्यात आलेले आहेत. त्यानंतर बच्चू कडू जे हे आहेत प्रहार पक्षाचे त्यांच्यामार्फतही मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालेले आहेत. असे बऱ्याच ठिकाणी काय केलेले आहेत शेतकरी आंदोलन झालेले आहेत कर्जमाफीच्या संदर्भामध्ये. तर आता कर्जमाफीच्या संदर्भामध्ये काय झालेलं आहे एक माफीच्या संदर्भामध्ये एक मोठी समिती स्थापन केलेली आहे आणि समिती स्थापन करून मग तिचा अहवाल आता मार्च एप्रिलच्या आसपास काय होणार आहे मिळणार आहे. आणि अहवाल मिळून मग 30 जूनपूर्वी काय होणार आहे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी होणार आहे. मग ती आता कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होईल, मग नेमका त्या शेतकऱ्यांना कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, कोणते शेतकरी त्यामध्ये पात्र असू शकतात, आहे का नाही. असं प्रत्येकाला असं वाटू लागलं आहे की कारण बरेच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे जुने कर्ज केलेले आहेत. बँकेमार्फत त्यांना फोनही आलेले आहेत. त्यांना सांगितलं आहे की तुमचं कर्ज काय करा रिन्युअल करा. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी मग रिन्युअल केले आहेत. त्यांना ते पैसे हे थोडेफार आलेले आहेत. काही व्याजात त्या बँकेने काटून घेतलेले आहेत. असंही झालेलं आहे. आणि काही शेतकऱ्यांचे खाते होल्ड करून ठेवलेले आहेत कर्जाअभावी. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी रिन्युअलसुद्धा केलेले नाही. त्यांना फोन वगैरे आलेले आहेत. सांगितलेलंही आहे. तरीही त्या शेतकऱ्यांनी रिन्युअल वगैरे करून ठेवलेले नाहीत. पण ज्या शेतकऱ्यांचे स्थगित कर्ज आहेत ना, त्या शेतकऱ्यांना काय होणार आहे थोडासा दिलासा मिळणार आहे. कारण ज्यांचे नवे जुने आहेत ना, थोडंसं त्यांचंही होईल. त्यांचं काही बहुतेक सांगता यायचं नाही कारण सरसकटमध्ये कसे नियम लावतात. पण ज्यांचं स्थगित आहे, ज्यांनी एकदा काढल्यानंतर रिन्युअल वगैरे केलेलं नाही, अशा शेतकऱ्यांचे 100% कर्ज माफ होणार आहेत. तशी समितीच त्यांनी काय केली आहे स्थापन केलेली आहे. आणि थोडंसं ज्यांनी रिन्युअल केले आहेत नवे जुने 1-2 वेळेस केल्यानंतर आता 2 वर्षापासून नाही केले अशा शेतकऱ्यांना सुद्धा काय होऊ शकतो त्याचा लाभ मिळू शकतो. पण जे प्रतिवर्षी काय करतात नवे जुने करतात, रिन्युअल करतात आणि काही शेतकरी काय करतात कर्ज काढतात पण आणि व्याजासह भरतात. परत कर्ज काढतात, परत व्याजासह भरतात. असेही बरेच शेतकरी काय आहेत महाराष्ट्रात आपल्याला पाहावयास मिळत आहेत. त्यामुळं मग त्या शेतकऱ्यांचं बी थोडंसं पाठीमागच्या वेळेसही त्यांना या शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता. कारण त्यांना एक वेगळंच काय केले होते निधी वितरित केला होता. आणि त्यामुळं मग यावर्षी आता कसे नियम लावते का पहिल्यासारखेच नियम राहतात. आता काय होणार आहे आपल्याला कळणार आहे. तत्पूर्वी ज्यांनी फार्मर आय-डी काढला नसेल त्यांनी काय करायचं आहे कर्जमाफीसाठी फार्मर आय-डी वगैरे काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग बँकेला आधार लिंक, पॅन वगैरे आहे का नाही, हे सर्व गोष्टी काय करायच्या आहेत करून घ्यायच्या आहेत. आणि आता लवकरच काय होणार आहे शासन घोषणा करणार आहे. आणि मग त्या घोषणेमध्ये मग सर्वांचे नावं वगैरे येतील. मग त्यानंतर KYCची प्रक्रिया आपल्याला करावं लागेल. पाठीमागच्या वेळेसारखं सर्व काही गोष्टी पार पाडाव्या लागणार आहेत. त्यानंतर हे सर्व काय होणार आहे ते 30 जूनपूर्वीच होणार आहे. म्हणजे एप्रिल-मेमध्येच ह्या सर्व काय होणार आहे तर हालचाली चालणार आहेत. आणि 30 जूनला काय करणार आहे तर सर्व घोषणा करणार आहेत की सरसकट कर्जमाफी काय केलेली आहे, झालेली आहे. असं काय केलेलं आहे शासनाने बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस काय केलेलं आहे. आणि कृषी मंत्र्यांसुद्धा सारखं वेळोवेळी आम्ही काय केलेलं आहे त्याचं कर्जमाफीचं नियोजन केलेलं आहे. त्यानंतर आम्ही 30 जूनला कर्जमाफी पूर्ण करणार आहोत आमचा असा शब्द आहे. असंही काय केलेलं आहे अशा कृषी मंत्र्यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणा, आहे का नाही. आणि त्याच्यानंतर न्यूज पेपरला वगैरे काय केलेले आहेत जाहिराती दिलेल्या आहेत. आपण ते सर्व शेतकऱ्यांनी काय केलेले आहेत वाचलेले आहेत, पाहिलेले आहेत. आता तो टाईमही काय झालेला आहे जवळपास आलेला आहे असं म्हणलं तरी काही अडचण नाही. आणि मग सर्व शेतकऱ्यांना काय होणार आहे त्याचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर आता एक पत्र काढलं होतं की जे नवे जुने करत आहे शेतकरी आणि त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे पावसाने यावर्षी नुकसान झालेलं आहे, आर्थिक नुकसान.
तर मग त्यांचं काय करायचं आहे, व्याजाला थोडीशी सवलत द्यायची असंही सांगितलं होतं. पण ते तूर्तासा थोडंसं बाब वेगळी आहे. कारण जे भरतात कर्ज, जे काढतात त्यांच्यासाठी आहे असं म्हणावं लागेल. एक 2 दिवसापूर्वी शासनाने एक पत्र काढलं होतं आणि त्यामध्ये मग जे शेतकऱ्यांचं खूप अतोनात यावर्षी अतिवृष्टी, पूर परिस्थितीने नुकसान झालेलं आहे. त्या शेतकऱ्यांनी मग काय करायचं आहे, त्या शेतकऱ्यांचं थोडंसं व्याज काय करायचं आहे, भरण्यास बँकेने काय जास्तीचा त्रास दिलेला नाही असं म्हणलं तरी काही अडचण नाही. कारण त्यांना काय केलेली आहे, व्याजाला सवलत दिलेली आहे आणि ज्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. पण त्यांनी रिन्यूअल वगैरे केलेलं आहे. अशा शेतकऱ्यांचं थोडंसं त्यांना काय केलेलं आहे, नियम लावला. रिन्यूअल हे काही शेतकरी दरवर्षी प्रत्येक वर्षी रिन्यूअल करतात. ते कर्ज भरतात. अशा शेतकऱ्यांसाठी ही बाब आहे. मग व्याजासह रक्कम काय केली जाते, बँकेला भरली जाते आणि त्यानंतर परत मग कर्ज काय केलं जातं, काढलं जातं. त्याला रेग्युलर कर्जधारक असं म्हणतात. मग त्यांनी प्रत्येक वर्षी कर्ज काढलं आहे आणि पूर्ण भरून परत काढलेलं आहे. अशा शेतकऱ्यांसाठी मग ती काय केलेलं आहे, योजना राबवलेली आहे. कोणती तर ती मग आहे, खूप मोठ्या प्रमाणावर यावर्षी नुकसान झालेलं आहे ना पिकाचं. त्यामुळं कापसं उमळून कोमेजून गेलेली आहेत आणि 50% आतच शेतकऱ्याचं काय झालेलं आहे, उत्पादनही झालेलं आहे. जास्तीचं काही उत्पन्न कापसाचं वगैरे झालेलं नाही. शेतकऱ्याला जे 100% उत्पन्न व्हायचं त्यावेळी काय झालेलं आहे, 50%च्या आतमध्येच काय झालेलं आहे, शेतकऱ्याचं उत्पन्न आलेलं आहे. अशा शेतकऱ्यांना काय केलेले आहे, ते हे नियम वगैरे लावलेले आहेत आणि ज्यांचे स्थगित कर्ज आहे त्यांचं मग माफीची योजना शासनाने काय केलेली आहे, आखलेली आहे आणि पाठीमागं जसं 1.5 लाख वर होतं काहींचं. जसे नियम लावले होते पाठीमागचे 2 वेळेस 3 वेळेस कर्जमाफी झाली होती. 2 वेळेस त्यावेळेस आणि त्यानंतर मग जे नियम लावले होते ते ह्यावेळेस नियम नाहीत. म्हणजे कर्जाची मर्यादा काहीकडे 2 लाख असेल, काहीकडे 2.5 लाख असेल, 3 लाख असेल, अशा शेतकऱ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे कर्ज आहेत ना. मग त्यांना 1.5 लाखापर्यंतच माफी, बाकीचं शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, भरायचं आहे, असं सांगितलं होतं. तर ते आता ह्या वेळेस तसे काही नियम वगैरे नाही. तर सरसकटच जेवढं कर्ज आहे, तेवढं सर्वच कर्ज शेतकऱ्याचं काय केलं जाणार आहे, माफ केलं जाणार आहे, असं काय केलेले आहे, कृषी मंत्र्याच्या मार्फत घोषणाही केलेली आहे. सांगितलं जातं वेळोवेळी काय केलेली आहे, त्याची विषयी माहितीसुद्धा काय केली जाते आपल्याला दिली जात आहे. धन्यवाद.